राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, एका संघटनेचे पक्षाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची अवस्था शोचनीय, दयनीय अशी झालेली आहे. हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आज यांना विधान परिषदेमध्ये स्वतःच्या मताने जाता येत नाही. उबाटा गटाकडे आपल्या नेत्याला विधान परिषदमध्ये पाठवण्या इतकं सुद्धा संख्याबळ नाही. एक चूक उद्धव ठाकरेची आणि काही काळाचं मुख्यमंत्रीपद आणि अनंत काळाची यातना असं झालेलं आहे. उद्धव ठाकरेने जर शरद पवारच्या मोहजाळात अडकले नसते आणि आऊट घटकेचं 2-2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद जर त्यांनी घेतलं नसतं तर कदाचित मुख्यमंत्री शिवसेनेचा राहिला असता, शिवसेना फुटली नसती. पण मी म्हणलं ना की सत्तेचा मोह भल्या भल्यांना आवरत नाही. उद्धव ठाकरे सारख्या माणसाला तो आवरता येणं शक्य नाही. सभोवतालची माणसं तशी, अनिल परब, संजय राऊत, अनिल देसाई आणि या सगळ्याला भरीस म्हणून शरद पवार. भारतीय जनता पक्षापासून युतीत निवडणुका लढवल्या तरी उद्धव ठाकरेला बाजूला काढलं, त्यांना मुख्यमंत्री केलं. शरद पवारनी सगळी मलईची खाते आपल्याकडे घेतली. पुढे काय झालं? उद्धव ठाकरेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर शरद पवार हे म्हटले होते की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला न पाहिजे होता. पवार साहेब, उद्धव ठाकरे तुम्हाला विचारल्याशिवाय जेवायला सुद्धा जात नव्हते. मग हे तुम्हाला माहीत नव्हतं का उद्धव ठाकरे राजीनामा देणार? तुम्ही का नाही त्यांना आळवलं? आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही काळानं म्हणता की त्यांनी राजीनामा नसता दिला तर कदाचित सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला असता. आत्ता परिस्थिती अशी की आत्ता येत्या काही दिवसात महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जाग्याच्या निवडणुका होणार आहेत. महायुती सरळ 8 जागा निवडून आणू शकते. 8 जागा निवडून आणते. 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येते. तिथं सुद्धा मारामाऱ्या चालू आहेत. राज्यसभेसाठी शरद पवारनं आपला उल्लू सीधा करून घेतला. संजय राऊतनं पक्षप्रमुखाला न विचारता, नेत्याला न विचारता त्यांना पाठिंबा जाहीर केला किंवा त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्याहून घमासान उबाटा गटात झालं. काय झालं शेवटी? आज उद्धव ठाकरे समोर हा प्रश्न आहे, शरद पवार बरोबर जावं का काँग्रेस बरोबर जावं? कारण हर्षवर्धन सपकाळनी हे सांगितलंय की प्रत्येक वेळा आम्हीच का पाठिंबा द्यायचा? म्हणजे माजी मुख्यमंत्र्याला विधान परिषदेवर जाण्यासाठी एवढी यातायात करावी लागते. काय कमवलं शेवटी उद्धव ठाकरे? काहीच कमवलं नाही तुम्ही. आज तुमची एवढी अशी विचित्र अवस्था झालेली आहे की तुम्हाला सांगता येत नाही, सहनही होत नाही. उद्या जर महायुतीच्या नेत्याच्या मनाचं काळं बरं आलं आणि शरद पवार गटाचे जर 1-2 आमदार फुटले तर तुम्हाला जी आवश्यक ती 29 संख्याबळ सुद्धा मिळणार नाही. आणि काँग्रेसने जर स्वतःचा स्वतंत्र उमेदवार उभा केला 16 मताच्या ह्याच्यावर तर अजून तुमची अवस्था बिकट होईल. काय मिळवलं शेवटी? स्वतःची पाठ थोपटून घेतली की सगळ्यात चांगला मुख्यमंत्री म्हणून एवढंच तुम्ही मिळवलं. उद्धवजी, सल्लागार चांगले बाळगा. सल्लागाराचं नीट ऐका. सल्लागार हलके बाळगल्यावर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण स्वतः उद्धव ठाकरे आहेत. जाता जाता एक गोष्ट मला सांगायची. मी मागे सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला होता. या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, मी माझ्या मागच्या एका व्हिडिओत म्हणलं होतं की सुनेत्राताईला एवढ्यात हलकं घेऊ नका.
सुनेत्राताई पवार या बाजीराव पाटलाच्या कन्या आहेत. कर्तबगार पती निधनाचं दुःख मनात तसंच ठेवून तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पक्षामध्ये जो सावळा गोंधळ चालू होता, प्रत्येक जण आपल्या बाजूला त्यांना ओढण्याचा प्रयत्न करत होता, शांत चित्ताने सुनेत्राताईने सगळा अभ्यास केला. ज्या वेळेस त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या की त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्रच देऊन टाकलं, या तारखेपासून या तारखेपर्यंत जो पत्रव्यवहार झाला आहे तो पत्रव्यवहार रद्द समजण्यात यावा. पहिला झटका दिला शांतपणे, आक्रस्ताळपणा केला नाही, उद्धव ठाकरेसारखे कोणाला टोमणे मारले नाहीत, काही केलं नाही. एक खानदानी पाटलाची मुलगी कशी असते, कसं घर सांभाळू शकते, कोसळलेलं घर कसं उभा करू शकते. मी तर त्यांना दुसरी तारानाई साहेब म्हणतो, त्या दुसऱ्या तारानाई साहेब आहेत. मला सांगा, टप्प्यात आल्यावर किती रूप देखणं असलं तरी रुपालीताई चाकणकरला घरचाच रस्ता दाखवला, घरचाच. परवा त्या दिल्लीला गेल्या. प्रथेप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीत आल्यावर त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष असायला पाहिजेत, पण ते दोघही नव्हते. सुनेत्राताईनं तो राग मनात धरला नाही. त्या उलट प्रफुल्ल पटेल यांच्या घरी गेल्या. मला सांगा, ही किती मुत्सद्देगिरी आहे हो. भलेही प्रफुल्ल पटेल संसदेत माझ्यासोबत नाही आले तर मी त्यांच्या घरी जाते. अहो, त्यांच्या घरी गेल्या तर त्यांना काही कमीपणा नाही आहे, त्या राष्ट्रीय अध्यक्षच आहेत. उलट त्यांचं मोठेपण दिसून आलं की त्या कार्यकर्त्याला कसं सांभाळतायत, प्रफुल्ल पटेलला कसं सांभाळायचं, तर त्यांच्या घरी गेल्या. म्हणून आत्ता सुनेत्राताई सगळा अभ्यास करतात, संयमानं वागतायत आणि हळूहळू योग्य ती पावलं टाकतायत. या पुढे चालून चांगल्या मोठ्या कर्तबगार अशा महिला नेत्या होतील याची मात्र तिळमात्र शंका नाही. एकदा त्यांनी जर महाराष्ट्राचा दौरा केला तर अजितदादावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांना हुरूप येईल. यातून एक सिद्ध होतं की नेतृत्व हे जरी जन्मत असलं तरी त्या नेत्याला स्वतःच घडावं लागतं आणि सुनेत्राताई या स्वतः घडत आहेत. आणि घडताना जे काही संयम लागतो तो संयम त्यांच्यापाशी आहे. आणि नेमका हाच संयम उद्धव ठाकरेपाशी नसल्यामुळं उद्धव ठाकरेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आजच्या या भागात मला एवढंच सांगायचं होतं की एका माजी मुख्यमंत्र्याला विधानसभेत जाण्यासाठी कुणाकुणाच्या दारावर आपलं डोकं टेकवावं लागतं. आणि दुसरीकडं कर्तबगार पती निधनानंतर पक्षात मोठमोठे लोक, राजकारणी धुरंधर लोक यांच्यावर कशी मात करावी हे सुनेत्राताईनं दाखवून दिलं. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद.